शिंगाला नवरा झायलाय गो, कुलबी नवरी झायली गो बाय. शिंगाला नवरा झायलाय गो, कुलबी नवरी झायली गो बाय. उधाना नवरा निघालाय गो, नवरीचे मांडवा दारी गो बाय. उधाना नवरा निघालाय गो, नवरीचे मांडवा दारी गो बाय. सरगा दादा सजलाय गो, घोलू दली करवली. सरगा दादा सजलाय गो, घोलू झैली करवली. चिंबोऱ्या दादा नाचतन गो, वाकटी निघाली करवली. वाकटी निघाली करवली. दारू पिऊनशी निवटा परलाय रे, दारू पिऊनशी निवटा परलाय रे. परलाय मंगले दारा ग बाय. शिंगाला नवरा झायलाय ग, कुलबी नवरी झायली गो बाय. शिंगाला नवरा झायलाय रे, कुलबी नवरी झायली गो बाय. मित्रांनो, अशी मच्छीकडे बघून, म्हणजे आपली जी सोना आहे त्या सोन्याकडे बघून लिहिणारे गीतकार आपल्या ह्या समाजात झालेले आहेत. अनंत पाटील घ्या किंवा गायक विठ्ठल उमप, प्रल्हाद शिंदे, कोळी गीतं, ह्यांनी भरपूर अशी कोळी गीतं लिहिली आहेत. आणि ज्या कोळी गीतं एवढी फेमस झालेली आहेत की आता त्यांनी अटकेपार झेंडा लावलेला आहे. तर आज आपण एक किस्सा आठवतो. माझे मित्र आहेत जे BSTमध्ये आहेत, त्यांचे सासरे अनंत पाटील. तर त्यांनी त्यांना एक किस्सा सांगितलेला की त्यांची पत्नी, त्यांच्या घरातल्यांनी त्यांना किस्सा सांगितलेला. त्यांची पत्नी त्याने मच्छी साफ करत होती आणि मच्छी साफ करता करता त्यांनी गाणं लिहिलेलं आहे. त्या गाण्याचे बोल मला आठवत नाहीत, पण त्यांनी ती गोष्ट आम्हाला सांगितली. तर असे आहेत की कोणत्याही वस्तूकडे बघून, कोणत्याही गोष्टीकडे बघून त्यांनी गाणं लिहिण्याची जी पद्धत, आणि गीतकार होते ते अशा तोडीचे गीतकार होते आणि ती गाणी लिहिलेली आहेत. तर आज आम्ही काल बंदरावर जाऊन मच्छी आणली, कोलबी आणलेली आहे, म्हणून हे विशेष तुम्हाला गाणं बोलून दाखवलं. तर आज रेसिपी करत आहोत कोलबीची. तर बघूया मम्मी आमची आई कशी रेसिपी करते ती. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आज आपण आणलेली आहे कोलबी आणि कोलबीचं आपण कालवण बनवतोय आणि सुकं कोलबीचं बनवतोय. तर त्यासाठी घेतलेले आहेत कांदे. हे किती कांदे आहेत ताई? एक कांदा आहे. आणि टोमॅटो 2 घेतलेले आहेत. तयारी चालू आहे. त्याचप्रमाणे हे मिश्रण घेतलेलं आहे बटाटी कालवणामध्ये आणि दुधी आणि कोलबी. आणि याचं सुकं बनवणार आहोत. आता आपण वेगळीच सुक्याची कोलबी काढून ठेवलेली आहे बाजूला. पहिल्यांदा आपण बनवतोय सुकं बनवतोय. तर बघूया रेसिपी. हा स्टार्ट कर. हां, आगरी पद्धतीने आगरी मसाले घेऊन ही रेसिपी तयार होत आहे. आणि आपल्या समोर आहेत वर्षा पाटील, जे ही रेसिपी आपल्याला दाखवत आहेत. टोप गरम करत ठेवलेला आहे. मसाला टाकू याच्यात. तुमच्या पद्धतीने काय करायचं तसं करा. मसाले घेतलेले आहेत, आगरी पद्धतीचे मसाले. 1 चमचा मसाला घेतला. आपण सुकं बनवतोय पहिल्यांदा,
त्याच्यानंतर त्याचं दुसरं कालवण बनवायचं आहे. 1 चमचा मसाला घेतलेला आहे. तूप गरम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहेत. तेल गरम होत आहे. त्याच्यामध्ये थोडं हिंग घेतलेलं आहे. लसूण लसूण लाल होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. लाल होई तोपर्यंत त्याच्यात हळद टाकते. हळद घ्यायची. कांदा टाकते. लाल झालाय ना. नंतर कांदा घ्यायचा. ही मच्छी पकडायला तुम्ही सगळेजण जायचे का कधी? म्हणजे बारशीच्या वेळेला मच्छी पकडायला काय कुठली मच्छी भेटायची? बारशीच्या वेळेला तुम्ही मोठी मच्छी, बोईट, भिक्काडे, घोमी पण. बारशी म्हणजे त्यावेळेला पाण्याचं प्रमाण खाडीमध्ये कमी होतं आणि सगळे गावकरी मग त्यावेळेला निघतात आणि मग ती मच्छी आपल्या घरामध्ये जी गोष्ट असेल, आखा असेल, आम्ही आखा म्हणतो, जाळा, तो घेऊन ती मच्छी पकडायला जाणार. काही लोक हाताने मच्छी कशी पकडायची? चापून पकडायची. त्याच्यामध्ये काय कोलबी यायची किंवा खरबी, कोलबी, ढोमी, अशी मोठी ढोमी यायची हाताने. हो काय? मग ती किती म्हणजे गावातली बरीचशी मंडळी यायची का त्याच्यासाठी? भरपूर यायची. मग त्यावेळेला ती जशी जत्रा आपली कशी इथे लागते लहान मुलांसाठी वगैरे किंवा काही वस्तू घेण्यासाठी, मच्छी जास्त माणसं असली की मच्छी वरती येतं. अच्छा. ते चिखल जास्त होतं ना. चिखल जातं. चिखलामध्ये मग त्यांना श्वास घेण्यासाठी ते वरती घेतात. आणि मग ती हाताने सुद्धा हाताने पण पकडतात, गाल्याने पण असे वरच्या वर. ते आखा घेऊन जायचे. आणि मुरलुका एक मच्छी ठेवण्यासाठी एक मुरलुका म्हणून असतो. तो मुरलुका आपण डोक्याला लावतात आणि मग ती मच्छी भेटलेली ती पिशवीत न टाकता त्या मुरलुक्यात लेडीज असे डोक्याला मुरलुका लावून त्याच्यावरती ठेवतात त्याच्यात. आणि ती मुरलुका असतो तो बांबूपासून तयार केलेला असतो. आता आपण त्याच्यामध्ये लाल झालेला आहे त्याच्यात टोमॅटो घेतोय. अर्धे टोमॅटो ठेवलेले आहेत. आपण दुसरं एक रेसिपी करणार आहोत त्यासाठी. गरम मसाला आणि आगरी मसाला, गरम मसाला त्यात टाकून घ्यायचा आहे. मग त्यावेळेला ती अशी जत्रा भरायची का पूर्ण? म्हणजे सगळी गावातली माणसं तिथे त्या खाडीमध्ये मच्छी पकडण्यासाठी जायची. छोटी छोटी मच्छीचे प्रकार आहेत. ढोमी घ्या, ढोमी नाही आपला बोईट, जिताडा, चिमणी, कोलबी, खरबी अशी मच्छी आहे. मीठ टाकायचं त्याच्यामध्ये चवीनुसार.
आता बहुतेक बार्शीसाठी पहिल्यासारखी जी गर्दी आहे ती आता दिसून येत नाही. म्हणजे आत्ताची जी पिढी आहे ते त्या पिढीने हे सगळं जी मजा असते, जी एकत्रितपणात मच्छी पकडण्याची मजा असते. कंटाळली लोक कशी समुद्राच्या कडेला बाटल्या टाकतात. हां, बिअरच्या अशा, मग त्या काचा पायात जातात ना. हां, त्याच्यामुळे हल्ली जात नाही कोण. म्हणजे आता जी मुलं आहेत, काही जी व्यसनाच्या मागे लागलेली आहेत, त्यांनी खाडीचं संरक्षण करत नाही. म्हणजे आपण ज्या गोष्टी आहेत, ज्या आपण गोष्टी मद्यपान करतात त्याच बॉटल त्या समुद्राच्या किनारी किंवा आपला जो उपसागर आहे खाडीच्या किनारी ते टाकतात आणि त्याच्या काचा आपल्या पायाला लागतात. त्याच्यामुळे लोक आता घाबरलेली आहेत की आपल्याला ती इजा होऊ शकते, म्हणून लोक त्या मच्छी पकडायला जाण्याचं कमी झालेलं आहे. हेही कारण असू शकतं. आता कोलंबी टाकत आहे, मिश्रण मसाले आणि हळद, सुक्की आपण बनवतोय. तर सर्वांनी आपल्या जो पर्यावरणाचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे की त्या ठिकाणी ही काच आहे ती आपल्या पायामध्ये जाऊ शकते. आणि मुळात व्यसन करणं खूप वाईट आहे. व्यसनबंदी आलीच पाहिजे आणि ती बहुतेक करून आपल्या इथे नाही आहे आता. पण तरी पण काही काचा ज्या आहेत त्या भेटतात, लोकांच्या लागतात, त्यांना इजा होते. त्याच्यामुळे लोक भीतीने त्या ठिकाणी जायचे बंद झालेले आहेत आणि ती मजा हरवून बसलेली आहे. जी बार्शीच्या टायमिंगला आम्ही जायचो मच्छी पकडायला. आता थोडं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मंद आचेवर शिजत ठेवायचं. त्यात पाणी नाही होतं, पाणी नाही होतं. आपण घेऊ नाही घेऊ ना. आता ते एक साईडला होतोय, त्याचप्रमाणे दुसरं आपल्याला कालवण बनवायचं आहे. हे कसं पटापट बनवायला लागतं कारण आपल्याला त्याची वाट बघत राहायला लागत नाही. सेपरेट असं आपण बनवू शकत नाही. कामाची वेळ आहे, आता कामाची घात चालू आहे. पावसाळा आलेला आहे, त्याच्यामुळे हे आपण फास्ट करत आहोत. तर एका गॅसवर आपण ते सुकं बनवत ठेवलं आहे आणि दुसऱ्या गॅसवर त्याचं कालवण चालू आहे. त्याच्या कालवणामध्ये आपण दुधी, बटाटी आणि कोलंबी अशी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मसाला टाकतो आपण, आगरी पद्धतीचे मसाले. हे तुम्हाला इथे आढळतील जे आम्ही बनवतो ते. त्याबद्दलची व्हिडिओ आपण नंतर एक अपलोड करूच. आणि त्याचे इथे जे बनवतात मसाले त्याचे संपर्क सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ. टाकू 3 चमचे मसाला टाकला. 3 चमचे मसाले घेतलेले आहे. हळद घेतलेली आहे अर्धा चमचा. गरम मसाला. तेल टाकते त्याच्यावर. तेल गरम करत ठेवलेलं आहे. जास्त कालवण आहे ना, मग 3 चमचे टाकते. कालवणाचं प्रमाण जरा जास्त असल्यामुळे आज माणसं कामाला आहेत जी आमच्या जे कुंपण आहे ते कुंपण करण्यासाठी कामासाठी माणसं आलेली आहेत. तर आम्ही जरा प्रमाण जास्त ठेवलेलं आहे. त्यासाठी आम्ही त्या तेलाचं प्रमाण जरा वाढवलं आहे. 1 चमचा अजून एक वाढवलं आहे. त्याच्यामध्ये लसूण टाकतोय.
हिंग घेतलेला आहे. लसूण लाल होईल तोपर्यंत झाला. आता फोडणीला द्यायची. मिश्रण असं एकत्रित करून घ्यायचं. मसाले सगळीकडे लागले पाहिजे. आणि खरी मजा जी आहे ती मसाल्यांची आहे. मंद आचेवर वाफेवर ठेवायची. दुधी शिजली पाहिजे. वरती पाणी ठेवायचं आहे. दुधी टाकले ना. इकडचं दोन्ही गोष्टी आपण शिजवत ठेवलेल्या. ते बघतात. आता हे खोलून बघूया. शिजायला पाहिजे. अजून शिजायला थोडा वेळ आहे. पुन्हा एकदा झाकण ठेवायचं. पुन्हा झाकण ठेवते. थोडीशी कोलबी शिजायला पाहिजे ना. ही शिजते का लगेच कोलबी? शिजते. थोडे वेळ लागते ना. आतला शिजायला पाहिजे. आतलं शिजायला पाहिजे. आपण ते कवर काढलेले नाहीत त्याचे. कोलबीचं शील्ड काढलेलं नाही आहे. आणि हे कालवणानंतर झाल्यानंतर ते आपण काढतो खाताना. किंवा ते खाल्लं तरी त्याचं काही प्रॉब्लेम होत नाही. कारण काय माहिती आहे, हे एकदम पातळ असतं आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं. ते कॅल्शियमचं प्रमाण त्याच्यामध्ये असल्यामुळे ते आपण खाऊ शकतो आणि ते पचतं. जी दुसरी जी समुद्राची कोलबी असते त्याचं जे शील्ड असतं ते एकदम जाड असतं, म्हणून ते काढावं लागतं. कोथिंबीर टाकते. कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यामध्ये. आणि मस्त असं कोलबीचं कालवण असं दिसत आहे. आपलं सुकं दिसत आहे. कालवण आपलं तयार होत आहे, पण सुकं मस्तच झालंय का ते? आणि झालेलं आहे. जरा ह्याच्यामध्ये चमच्यामध्ये काढून वरती जे वरती घेऊ. ह्याच्यात घेऊ. बस वरती कोलबी अशी दाखव. अशी चांगलं असं शिजलेलं आहे कांद्यामध्ये.
उतरू कालवण हे शिजलेलं आहे, शिजते. शिजते अजून शिजलेलं नाही. त्याच्यामध्ये आहे दुधी, बटाटी आणि मसाले. आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते. पुन्हा झाकण ठेवणार आहे. पुन्हा झाकण ठेवणार. शिजलेले नाही पूर्ण. दुधी शिजायला पाहिजे. बटाटी शिजलीत का बघते. बटाटी शिजल्याशिवाय कोकम टाकत नाही, बरोबर ना? नाहीतर मग ती बटाटी शिजत नाही. नियम आहे. आता ह्याच्यानंतर आपण कोकम टाकतो आणि शेवटचा एक राहिलेला आहे ती कोथिंबीर. थोडासा रस्सा टाकू. थोडासा रस्सा वाढून घेतोय कारण माणसं आहेत कामाला, तर रस्सा लागणार आहे. शिजू दे. शिजू. आता झाकण नको. आता झाकण ठेवायचं नाही, मसाल्याचा वास जायला पाहिजे. त्याच्यासाठी नंतर कोथिंबीर टाकते. हळदीचे स्वर आपल्याला ऐकू येत आहेत. आज हळद आहे आमच्या गावामध्ये आणि आमच्या इथे हे काम चालू आहे. याला वंद म्हणतात, आम्ही कुंपण, आम्ही त्याला वंद म्हणतो. तो वंद आहे ना, पहिला आता तट बनवतात सिमेंटचा, पण पूर्वीपासून ते अशी ही झाडं आहेत. या झाडांना काय बोलतात मम्मी? एंडल ना? एंडलाची झाडं नाही? चिक्कारीची झाड आहे ती. आणि पहिला एंडल पण असायचे सगळे अशा करून, आणि करवंदाची झाडं असा करून आम्ही वंद पहिला करायचो. म्हणजे हा वंद, ही झाडं वाढतात, ही कट करून नंतर मग तो पुन्हा ते पूर्ण पावसाळ्यात पुन्हा झाडं वाढतात, म्हणून ते अगोदरच ते कट करून ते ना एकत्र करून ते पेठ्यांनी, म्हणजे ही पेठी आम्ही म्हणतो याला, हे बांबूचे असतात, ते बांबूच्या ह्याने ते बांधलं जातं आणि ते वन तयार करतो आपण. इथं ते काम चालू आहे. पूर्ण असा वंद आम्ही तयार करतो, म्हणजे जसं पावसाळ्यापूर्वी जे बांबू आहेत ते आम्ही बांधतो त्याला आणि खेचून घेतो. अजूनही ही पद्धत चालू आहे. ही पद्धत जुनी आहे. झाडं आपलं संरक्षण करतात. हे याच्यातून हे दिसून येतं की झाडं आपल्याला कुंपण टाकून देतात. आणि कुंपण म्हणजे बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्याच्यामध्ये काटेरी कुंपण असायचं, पहिला पेरी असायच्या, कॅक्टस, आणि नंतर करवंदाची झाडं असायची. पण आता तिथे आपण ती जास्तीत जास्त ती शोची झाडं आहेत किंवा बाहेरची आहेत
ती तिथं लावलेली आहेत आणि तीच झाडं उंच करून, आता काही तसे प्राणी येत नाहीत, नाही तर पहिला इथे कोल्हे वगैरे यायचे, तर त्या कुंपणातून ते शिरता येत नाही, म्हणजे काटेरी असल्यामुळे ते आपण आपल्या स्वतःभोवती एक आवरण तयार केलेलं असतं तर ते कुंपण तयार केलं जातं. हळदीचा आवाज तुम्हाला ते येतच असेल. हळदीच्या वाट्या काय कुकवाच्या डब्या, जे गाणं गायलं जातं, म्हणजे जो प्रत्येक माणूस जो येतो, म्हणजे जी स्त्री येते हळद लावायला, तिला एक तिचं नाव घेऊन तिचं मान राखलं जातं की ती आलेली आहे, ती हळद लावते आहे. आणि त्या घरचे तिचं ते आमची एक धवलारीण असते, ते आता ते धवलारींचं पण प्रमाण कमी होत चाललं आहे, पण मध्येच आगरी मंडळाने एक धवलारीणीचं आपण हे केलेलं मेळावा केलेला, त्याच्यामध्ये बऱ्याचशा धवलारींना पुन्हा एकदा ट्रेनिंग देण्यात आली आणि आता पुन्हा ते धवलारींचा प्रमाण आता थोडंफार वाढत चाललेलं आहे. आपल्या लग्न समारंभामध्ये तिचं खूप मोलाचं स्थान असतं, खूप मोलाचं स्थान असतं. आणि त्या धवलारणी आहेत ना, आपले देवांचं करत असतात, देव तिथे जागे करत असतात. आणि लग्नाच्या समारंभी ती पहिली जी हाक येते सकाळची हळदीच्या दिवशी, ती धवलारणीची असते. आता एक काम चालू आहे, तर काम झाल्यानंतर मग ते आपलं आपण जे बनवलेली रेसिपी आहे, जे कामगार आहेत आमचे, ते जेवण करतील आणि मग पुन्हा कामाला लागतील. असं हे पावसाळ्यापूर्वीची तयारी ही करावीच लागते. लाकडं भरणं, आता मला दाखवतो की लाकडांची साठवण पण करावी लागते. प्लास्टिक, कुठे पाणी गळत असेल तर प्लास्टिक वापरतो आपण थोड्या प्रमाणात. ही लाकडांची जमवाजमव केलेली आहे. हे जे सुकी लाकडं असतात ते पडलेले असतात, ते आपण जमा करतो, मोळी अशा मोळ्या बांधतात आणि ही मग चुलीसाठी आपण जमा करून ठेवलेली असतात. नमस्कार मंडळी, जेवण तयार झालेलं आहे. आता आपण जेवणाची टेस्ट घेतो आहे. घरात माणसंही कामासाठी आलेली आहेत आणि मला जरा घाई आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला ती टेस्ट घेऊन दाखवते. बघूया. तर ताटामध्ये आलेले कोलबी आहे, कोलबीचा ही सुकी बनवलेली आहे कोलबी. ही आपण दोन्ही पद्धतीने खाऊ शकतो. त्याची साल काढून आपण खाऊ शकतो. ही अशी आहे, खाऊ शकतो. शिवाय आपण ही डायरेक्टही खाऊ शकतो, असं काही नाही. ह्याची साल एकदम नरम असते आणि ह्याच्याने कॅल्शियम भेटतो आपल्याला. त्याचप्रमाणे हे त्याचा रस्सा आहे, कालवण त्याला म्हणतो आम्ही, बटाटी आणि हा जो आपला दुधी आहे, दुधी टाकून बटाटी टाकून, हे दुधी हा पोटाला अत्यंत चांगला असतो, त्याच्यामुळे तो दुधी आपण त्या जेवणामध्ये घेतो. गॅसेस होत नाहीत. बटाटे शिजलेले आहेत चांगल्या प्रकारे. हा रस्सा आहे आणि ह्याच्याबरोबर असा भाकरी बनवलेली आहे. भाकरीची टेस्ट घेऊन घास असा बनवायचा आहे आणि मस्त खायचं आहे. घास घ्यायचा आहे आणि मस्तपैकी गच्च खायचं आहे. ही कोलबी सालासहित
खातो विदाऊट साल, ते आपण कॅल्शियम टाकून देतो. पण समुद्राची जी कोळंबी आहे त्याचं हे जी कवर आहे, शीड आहे, ते जाड असतं. याचं कवर कमी असतं, छोटं असतं आणि एकदम पातळ असतं. आणि जी आपण दुधी टाकलेली आहे ते डायबिटीजची माणसं असतात, त्यांना डायबिटीज हा आजार आहे, त्यासाठी ही दुधी अतिशय उत्तम आलेली आहे आणि छानच झालेली आहे. आमची आई छानच बनवते जेवण. तुम्ही या पद्धतीने बनवून बघा, एक नंबर टेस्ट येईल. हां, अजून एक गोष्ट, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येतोच. आमचे पाटील, गावचे पाटील या चॅनलवर. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या.